देशातील 50% जमिनीमध्ये नत्राची कमतरता आढळून येते। त्यामुळे शेतकरी पीक उत्पादन वाढीसाठी युरिया खताचा मोठ्या प्रमाणात वापर करतात। पण युरियाची कार्यक्षमता ही साधारणपणे 30 ते 50%च असल्याने दिलेल्या युरियाचा पूर्ण वापर पिकांकडून होत नाही। त्यामुळे तेवढाच तो जमीन, पाणी आणि हवेमध्ये वाया जातो। याचा परिणाम म्हणजे भूजलातील नायट्रेटचं प्रमाण वाढत चालतं। देशातील 440 जिल्ह्यांमध्ये भूजलातील नायट्रेटची तपासणी करण्यात आलेली आहे। त्यासाठी 20 विविध ठिकाणांवरील पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते। त्यातून भूजलातील नायट्रेटचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढल्याचं दिसून आलं। केंद्रीय भूजल मंडळानं याबाबतचा अहवाल सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। युरिया खताचा अतिवापर केल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो। पाण्यातील नायट्रेटचं प्रमाण वाढत जातं। त्याचा अनिष्ट परिणाम पिकं, जनावरं आणि जमिनीवर होतो। युरिया आणि त्याचा जास्त वापर यामुळे पिकांची फक्त कायिक वाढ होते आणि पिकाचा लुसलुशीतपणा वाढीस लागतो। त्यामुळे कीड रोगांचाही पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो। पिकाचा नाजूकपणा वाढल्यामुळे ते लोळतं सुद्धा। याशिवाय युरियामुळे जमिनीतील कर्ब, नत्राचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जीवाणू, गांडुळांची संख्या कमी होते। त्याचा जमिनीच्या सुपीकतेवरती आणि भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवरतीही परिणाम होतो। हवेचं सुद्धा प्रदूषण होतं। हे लक्षात घेऊन युरियाचा योग्य प्रकारे वापर करणं आवश्यक आहे। अशावेळी नॅनो खतांचा पर्याय पुढे येतो। इफ्को कंपनीनं नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतं विकसित केली आहेत। नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी या खतांचा वापर करून आपण माती, पाणी आणि हवेचं प्रदूषण रोखू शकतो। त्यासोबतच ही खतं पर्यावरणपूरक असून खतांची कार्यक्षमता 86%हून अधिक असल्याचं जाणकार सांगतात। नॅनो युरिया म्हणजे काय ते समजून घेऊया। एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ जितकं जास्त तितकी त्याची कार्यक्षमता जास्त। सध्या आपण वापरत असलेल्या बारीक युरियाची तुलना नॅनो युरिया सोबत केली, पारंपरिक युरियाचा एक दाना हा नॅनो युरियाच्या 55,000 कणा इतका असतो। नॅनो युरियाचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ हे पारंपरिक युरियापेक्षा 10,000 पटीनं जास्त असतं। त्यामुळे नॅनो युरियाची कार्यक्षमता ही नक्कीच जास्त आहे। नॅनो युरिया पिकासाठी इतका फायदेशीर काय हे जाणून घेण्यासाठी नॅनो युरियाची कार्यपद्धती सुद्धा समजून घ्यावी लागेल। तर नॅनो युरियाची कार्यपद्धती काय? पीक वाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये नॅनो युरियाची फवारणी करून पिकाची 50% नत्राची गरज भागवता येते। नॅनो युरियातील शोषण पानावरील पर्णरंध्राद्वारे पेशींमध्ये होतं। त्यामुळे नॅनो युरियाची कार्यक्षमता 86%पर्यंत जाते। नॅनो युरिया जमिनीमधून न देता फवारणी न दिल्यामुळे युरियाचा जमीन आणि पाण्याशी संबंध येत नाही आणि हवेमध्येही वाया जात नाही। त्यामुळे नॅनो युरिया पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीसाठी उपयोगी ठरतो। भविष्यात नॅनो युरियासारखी नॅनो स्फुरद, नॅनो पालाश, नॅनो झिंक अशी खतं सुद्धा उपलब्ध होतील। त्यामुळे योग्य पद्धतीनेच अन्नद्रव्यांचा वापर होणार आहे। नॅनो युरिया तंत्रज्ञान देशातील विविध कृषी विद्यापीठं, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन संस्था आणि शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये नॅनो युरियाच्या वेगवेगळ्या 90 पिकांवर चाचण्या घेतलेल्या आहेत। यामध्ये असं दिसून आलंय की नॅनो युरियाचा वापर पारंपरिक युरियाचा वापर मर्यादित करून आपल्याला योग्य पीक उत्पादन घेता येतं। या सर्व चाचण्यांच्या निकषावरून भारत सरकारनं नॅनो युरियाची खत नियंत्रण कायदा 1985 नुसार दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे। त्यामुळे कायद्यानेही नॅनो युरियाचा वापर देशात सुरू झाला आहे। आता पाहूया नॅनो युरिया वापरण्याचे नेमके फायदे काय आहेत। तर नॅनो युरियाचा वापर केल्यामुळे पीक उत्पादनात तर वाढ होतेच, त्याशिवाय पिकाची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुद्धा सुधारते। नॅनो युरियाची एक बाटली 500 मिली आणि युरियाची एक गोणी 45 किलो या दोन्हींची कार्यक्षमता समान आहे। त्यामुळे पारंपरिक युरियाच्या तुलनेत नॅनो युरिया कमी लागतो। तसंच वाहतूक आणि साठवणुकीच्या वरचा खर्च सुद्धा कमी होतो। नॅनो युरियाच्या वापरामुळे हवा, पाणी आणि जमिनीचं होणारं प्रदूषण कमी होतं। नॅनो युरियाच्या पिकावर प्रत्यक्ष वापर कसा करायचा असतो तर तेही समजून सांगतो। नॅनो युरियाचा पिकावर प्रत्यक्ष वापर करताना 2 ते 4 मिली नॅनो युरिया 1 लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या महत्त्वाच्या म्हणजेच क्रांतिक अवस्थेत फवारणी करायचा असतो। पुणे, सांगली, कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांनी
स्ट्रॉबेरी, ऊस या पिकांमध्ये नॅनो युरियाचा वापर केलेला आहे। तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकामध्ये नॅनो युरियाचा वापर केला आहे। त्यातून या शेतकऱ्यांना चांगला फायदा सुद्धा मिळाला आहे। याशिवाय नॅनो युरियाची ड्रोनद्वारे फवारणी केल्यासही चांगले परिणाम दिसून आलेले आहेत। नॅनो युरिया सर्व प्रकारच्या पिकांना नत्रांचा पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येतो। नॅनो युरियासोबत इतर विद्राव्य खतं, कीटकनाशकं, तणनाशकं आणि जैविक उत्तेजक यांचीही फवारणी घेता येते। फक्त ती मिसळण्यापूर्वी सुसंगतता चाचणी करावी लागते। नॅनो युरियाची फवारणी केल्यानंतर 12 तासांच्या आत पाऊस पडला तर फवारणी पुन्हा करावी लागते। त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच नॅनो युरियाची फवारणी करावी। अशा प्रकारे खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नॅनो युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची गरज आहे, जेणेकरून खतं वाया जाणार नाहीत आणि जमीन नापीक होणार नाही। त्याचप्रमाणे भूजलात नायट्रेटचं प्रमाण वाढणार नाही आणि नायट्रेटमुळे पीक, जनावर, जीवजंतूवर होणारे अनिष्ट परिणाम रोखण्यात किंवा कमी करण्यात मदत होईल। पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी सुद्धा करता येईल आणि कीटकनाशकांवर होणारा खर्च सुद्धा कमी करता येईल। इफ्कोनं आणखी संशोधन करून नॅनो DAP विकसित केलेले आहे। यामध्ये 8% नत्र, 16% स्फुरद नॅनो कणांच्या स्वरूपात आहे। नॅनो DAP हे अत्यंत प्रभावी पद्धतीने पिकाला नत्र आणि स्फुरद या दोन मुख्य अन्न घटकांचा पुरवठा करतं। नॅनो DAP पिकाला बीज बेन प्रक्रिया, रोपांची मूळ बुडवून आणि पानावर फवारणीद्वारे देण्याची शिफारस आहे। नॅनो खतांमध्ये पिकाच्या अन्न घटक व्यवस्थापनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता आहे। शाश्वत शेतीसाठी याचा व्यापक प्रमाणावर उपयोग शेतकरी बांधवांनी करावं असं आवाहन इफ्कोनं केलेलं आहे। जमिनीच्या आरोग्यासाठी, जमीन, हवा, पाण्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपरिक युरिया व DAP खताला एकमेव पर्याय म्हणजे इफ्कोचे नॅनो खतं।